सगळ्यांनी नमस्ते. आज आम्ही नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग पोस्ट करायला मला खरंच खूप उशीर झालेला आहे. तर आम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तिर्मगगडावर निघालो होतो, कारण मला तिथे तिर्मग स्वामींना नारळ अर्पण करायचं होतं. अगोदर आम्ही मोठी गाडी घेतली होती, नंतर मग आम्ही स्कूटी घेतली आणि सौरभ आणि आम्ही निघालो तिर्मगगडावर जायला. तो गड खूप उंच आहे, पण त्याने डायरेक्टच गाडी घेऊन टाकली होती, कारण रस्ता चांगला होता. पण मला मागे बसून एवढी भीती वाटत होती ना. पण फायनली आम्ही सुखरूप गडावरती पोहोचलो. नंतर मी तिथं तिरगुनी दर्शन वगैरे घेतलं. नंतर इथे महादेवाची मूर्ती होती. मग मी दर्शन घेतलं तिथे आणि व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली. तुम्हाला या तिर्मगगडाची आख्यायिका सांगायची म्हणजे, तुम्हाला संत एकनाथ महाराज समाधी पैठण इथे माहितीच असेल. तर तिथून एक मेंढी एका गुफेद्वारे गडावरती पोहोचली होती. तेव्हापासून लोकांना इथे काहीतरी गुफा आहे असं माहिती पडलं. नंतर मग तिथे त्यांनी दगडसुद्धा ठेवून दिला, कारण कोणी तिथे पडू नये आणि काही अपघात घडू नये म्हणून. मग मी व्यवस्थित तिथं महादेवाची आणि नंदीची पूजा करून घेतली. नंतर मग मी तिर्मग स्वामींची पूजा करायला इकडे आले, कारण मला तिथे नारळ ठेवायचं होतं. नंतर मग मी तिथे व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली तिर्मग स्वामींच्या समाधीची, आणि तिथे मला नारळ अर्पण करायचं होतं. मग मी नारळाला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घेतल्या आणि तिथे नारळ अर्पण केलं आणि व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली. नंतर मग सौरभकडे मी मारुतीच्या मंदिरासाठी दिवा व अगरबत्ती दिली आणि त्याला तिथे ठेवून यायला सांगितलं. आणि नंतर मग मी जिथून ती मेंढी निघाली, ही जे ठिकाण दिसते ना, इथून ती मेंढी निघाली होती. नंतर काही अपघात घडू नये म्हणून तिथे दगड ठेवण्यात आला. आणि गडावरचं वातावरण एवढं सुंदर होतं ना, ते खूपच सुंदर. सगळ्यांनी नमस्ते. आज आम्ही आणि आता आम्ही फायनली निघालो होतो एकलहऱ्याच्या देवीला आणि इथे कुंडाजवळ आलो. हा तुम्हाला जो कुंड दिसतोय ना, असं म्हणलं जातं की देवी रोज सकाळी स्नान करण्यासाठी या कुंडामध्ये येते. हा देवीचा कुंड आहे. मग तिथे व्यवस्थित हातपाय वगैरे धुवून घेतले आम्ही. इथं खूप दुर्घटना घडलेल्या आहे, त्यामुळे आम्ही थोडं दुरूनच हातपाय वगैरे धुवून घेतले, कारण आमच्यासोबत छोट्या मुली पण होत्या. मग तुम्हाला हे आजूबाजूला जे झाडं दिसत आहे ना, हे 250 वर्षापूर्वींचे आहे असं बाबा सांगत होते. मग आम्ही तिथे व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली, देवाची दर्शन वगैरे घेतलं. आणि ह्या कुंडावरती एवढं मनमोहक वाटत होतं. कोणी लोक आपले जे महालक्ष्म्या वगैरे असतील ना, त्यांचं विसर्जन करण्यासाठी ते इथे घेऊन येत होते. नंतर मग त्यांचं एकमेकीला हळदी कुंकू देणं चालू होतं. आणि इथे बाजूला आसरासुद्धा होत्या. मग त्या आसरांचंसुद्धा दर्शन घेतलं आणि नंतर मग आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालो आणि फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो. ह्या मंदिराच्या दीपमाळी आहेत. मग व्यवस्थित त्या दीपमाळींची पूजा वगैरे करून घेतली. त्यांना तेल वाहून घेतलं, हळदी कुंकू वाहून घेतलं आणि अगरबत्ती वगैरे अर्पण केली. आज आम्ही रँडमली मंदिरात गेलेलो होतो काही नसताना, त्यामुळे ना इथे काही गर्दी वगैरे नव्हती आणि आमचं एवढं छान शांतपणे दर्शन झालं ना, की खूप व्यवस्थित. मग त्या देवबाप्पांनी कुंकू वगैरे लावून व्यवस्थित पूजा ते करून घेतली आणि खूप छान दर्शन झालं. मग त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही नंतर मग बाहेर निघालो. त्या देवीचा आवार एवढा मोठा आणि एवढा मोठा वाडा आहे ना, इथे नवरात्रामध्ये सप्ताह असतो. नंतर मग आम्हाला गाडीची पूजासुद्धा करायची होती. मग देवबाप्पाच्या हातून आम्ही व्यवस्थित गाडीची पूजा करून घेतली. नंतर मग सगळ्यांनी गाडीचं औक्षण करून घेतलं. खूप दिवसानंतर असं एवढं छान दर्शन झालं होतं. नंतर मग मी सुद्धा गाडीचं औक्षण करून घेतलं आणि नंतर मग आम्ही घरी आलो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.